गेला जिजाबाईच्या मस्तकात आग पेटली, कायच्यातच मीठ नाही. आणि जो सरकोल्या बांगड्या वरत आणि तू कोबाराय बसले होते तुळशी वृंदानाजवळ. ओ बुवा, तुम्ही कसे खात जा, पण किती का दिवसाचा माझा भाऊ आला, कमीत कमी एवढं तर सांगायला पाहिजे होतं. आज माझा भाऊ उपाशी राहिला. तो कोबारा मी त्याची तब्येत बरोबर नसेल, मी काय करू? तब्येत गिब्येत सगळी बरोबर आहे त्याची. त्यानं 4च घात घेतले, एकही घात त्यानं बरोबर घेतला नाही. रस्त्यानं नाश्ता केला असेल त्यानं वडापावचा, मी तरी काय करू म्हणून ठेवलं नसेल. अजिबात बोलू नका. तुम्हाला माहित आहे स्वयंपाकात कोण्यात भाजीत मीठ नाही. पण तो कोबारे म्हणे मी काय करू? अरे मी काय करू म्हणजे तुम्ही सांगायला पाहिजे ना मीठ नाही. तो कोबारे म्हणे स्वयंपाक मी केला काय? स्वयंपाक खोलीत मी आणतो. अरे हो, स्वयंपाक मीच केला, पण मीठ नाही हे तुम्ही सांगा. घरच्या माणसानं सांगावं का नाही का चहात साखर नाही, भाजीत मीठ नाही? पाहुणा कथा काय सांगणार आहे? तो कोबाराय म्हणाले ते बरोबर आहे, पण भाजीत मीठ नाही हे सांगण्यासाठी माझी जीभ तर जागेवर लागत नाही. कारण या जीभेवर आता फक्त विठ्ठल नामस्मरणाचा चव सुरू आहे. याच्यात आता भास अंगी ब्रह्मरस ठसावाला माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा. काय खातो आम्ही कासया सांगावे, जिभेची चव शिल्लक राहिली नाही. म्हणून राम रसाची या चवी आन रस रुचती केवी. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे सगळं करताना मी मोगम बोलत नाही. वारकरी संप्रदाय हा हातचं कधी लावत नाही. वारकरी संप्रदाय अनुभवाशिवाय बोलत नाही. तुका म्हणेचा कोणी